मित्रांनो, 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झालं आणि आज हीच भूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिली ती. म्हणजे आपण आज दीक्षाभूमी इथे आलेलो आहोत आणि दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला बघा कशा पद्धतीने अभिवादन करण्यासाठी इथे झेंडे वगैरे लावलेले आहे आणि आता थोडा बहुत काम चालू आहे, बाकी चालू आहे. आता अनुयायी येणार 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर तर येतात, पण काही लोक मुंबईला सुद्धा जातात, कारण दादरच्या चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांना अंत्यविधी करण्यात आलता आणि ते ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लाखो लोक देश विदेशातले, नागपूरचे आणि बऱ्याच ठिकाणावरचे तिथे जाऊन अभिवादन करतात. जे लोक तिथे जाऊ शकत नाही ते लोक नागपूरच्या दीक्षाभूमीला येऊन बाबासाहेबाला अभिवादन करतात. बघा दीक्षाभूमी कशा पद्धतीने निळे झेंडे वगैरे लावलेले आहे. तुम्ही पण माझ्या बहुजन समाजांनो, तुम्ही पण या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याची जाणीव ठेवा आणि नागपूरच्या दीक्षाभूमी इथे येऊन बाबासाहेबाला अभिवादन करायला नक्की या. आज बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन 68 वर्ष पूर्ण होत आहे, पण या 68 वर्षामध्ये आपण त्यांच्या विचारावर चालतो का किंवा त्यांना फॉलो करतो का, असा आपण स्वतः प्रश्न विचारा. गौतम बुद्धांनी म्हटलेलेच आहे की आत्मदीप भव, म्हणजे स्वतःचे दीपक स्वतः बना. तर असो, येत्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने इथे लोक येतात, दीक्षाभूमी येते आणि अभिवादन करतात. तर महामानवाला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. जय भीम मित्रांनो. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम मित्रांनो.